प्लेयर्सही आता जात आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला आलेला आहे अंडरआर्मच्या प्लेयर्सकडनं. धन्यवाद दादा. प्लीज पुन्हा एकदा तुम्ही स्थान पण नवा. लगेच जाऊया ऑनगोईंग मॅच कडे जिथे तुम्हाला रिझवण्यासाठी युसुफजी सय्यद सर जोडले जातील. येस सर, ओव्हर टू यू. धन्यवाद यशवंत. सगळ्यांचं परत एकदा स्वागतशील या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामधला पहिला उपांत्यपूर्व सामना. टायमर ऑन केलं गेले ते म्हणजेच चिराग यांच्या माध्यमातून. बघा 16 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण करायचे. 20 मिनिटांमध्ये 5 षटकं. पहिला गोलंदाज हलीम, स्ट्राईकवर त्रुशाल आहे. पहिला चेंडू पंचाने व्हाईट बॉल घोषित केला आहे. व्हाईट प्लस 2 धावा नक्कीच झाल्या. त्रुशाल आणि जर पाहिलं गेलं सुमित असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी स्वतःला थांबवलंय बॅटिंगसाठी. तो आला नाही, तसं वेगळी प्लॅनिंग केली आहे यावेळेस. जर पाहिलं गेलं तर हमजा 11 ढाणू या संघाकडून. क्रॉस बॅटर खेळला खेळाडू अनुचंडला फील्ड करतो. फेकी झाली आहे परंतु सुखरूप पोहोचलाय त्रुशाल. डॉट बॉल नक्कीच आलाय. एक चेंडू 2 धावा नक्की धावफलकावर लगावल्या गेल्या. हलीम शेख गोळीबाबत सज्ज झालाय. स्लोवर चेंडू हलक्या बॅटने फक्त दिशा दिली आहे. सिंगल धाव नक्कीच येईल. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसावते. धावसंख्या धावपळ धावफलकावर जर पाहिले गेले ना तर 3 अंकावर. 2 चेंडू हलक्या बॅटने खेळला. सिंगल धाव नक्कीच अजून एक आली आहे. नक्कीच धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर 4 धावा. पाहू शकाल यावेळेस गडी बाद होईल. पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी करणारा हा विकेट आलाय आणि आमच्या महिला सुद्धा त्याच्या महिलांच्या सन्मानासाठी विकेट नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावर. पहिला गडी बाद झालाय. धावा धावफलकावर आहेत मात्र 4. पहिला षटक मार्गस्थ. चेक. थँक्यू डीजे. आपण महत्वाचे आदर सत्कार करूया. मी सचिन दादाला पुन्हा एकदा इन्व्हाइट करेल. प्लीज आपला आदर सत्कार आदरातिथ्य करणं अर्थातच खूप गरजेचं आहे. संतोष मुल्ल्या सरांना मी विनंती करेल की प्लीज आपला शुभ हस्ते आपण आदर सत्कार करूया. आणि क्षणचित्र सुद्धा टिपायची आहेत. ही महत्वाची आहेत. उद्याच्या आठवणी आहेत. सचिन दादाचा आदर सत्कार. PN स्पोर्टचे सर्वा कॅमेरामॅन प्लीज ही क्षणचित्र टिपा. नो डाऊट मॅच महत्वाची आहे परंतु आदर सत्कार सुद्धा तितकंच महत्वाचा आहे. धन्यवाद दादा. त्यानंतर मी विनंती करेल उत्तम दादा मात्रे प्लीज आपल्याला सुद्धा विनंती आहे. फ्रेंड्स मोबाईलचे सर्व आणि सातत्याने क्रिकेटला पाठपुरावा देणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. निलेश वाणी सर आपल्या शुभ हस्ते आपण आदर सत्कार करूयात. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा आपण आदर सत्कार करतो. सन्मान आपण करतोय. सन्माननीय आदरणीय उत्तमजी मात्रे सर फ्रेंड्स मोबाईलचे सर्वा त्यांचा आदर सत्कार आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. प्लीज सर पुन्हा एकदा आपण विराजमान व्हा. सर नक्कीच आपण जाऊया ऑनगोईंग मॅच कडे जिथे तुम्हाला रिझवण्यासाठी मिस्टर युसुफ सय्यद सर जोडले जातील. यस सर, ओव्हर टू यू. बघा पहिला षटक संपलं गेलं. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा धावफलकावर आहे 6. एक गडी बाद झाला. नवीन गोलंदाज गोळीबाबत सज्ज होतो अभिषेक आलाय. अभिषेक पटेल म्हणजेच टेनी. बघा टायमर ऑन असणार आहे. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण करायचे आहेत आणि 20 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलाय. पाहू शकाल निलेश पटेल चेंडूला फलक करतोय. डॉट बॉल नक्कीच झाला. चांगला फटका होता त्रुशाल यांच्या माध्यमातून परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं निलेशच्या माध्यमातून. यावेळेस जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंचाने हात समांतर केले. धावा एक अमांतर नक्कीच येईल. धावफलक 1 ने पुढे सहसावते 7 या अंकावर. बघा दुसरं षटक मार्ग असतात. जो संघ विजय होईल तो नक्कीच अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. यावेळेस ऑफ साईडला फटका तरी खेळला. पॉईंटमध्ये चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये. एकेरी धावाने आपण पुढे सहसावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. बघा 8 धावा झालेत. एक गडी बाद झाला. अजूनही मैदानामध्ये उतरला नाहीये. तो असं बॅक करतोय स्वतःला. यावेळी चांगला फटका फॉलो थ्रू मध्ये बॉलर बॅक अभिषेक पटेल टेनी. ज्या खेळाडूची चर्चा राहिली मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूची चर्चा राहिली आहे
आपण सांगतो गोवामध्ये गेल्यावर काजू फेनी आणि अंडरम क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त टेनी याची चर्चा खूप जास्त होते आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगला क्षेत्ररक्षण करतोय. डॉट बॉल नक्कीच आलाय. चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 2 चेंडू, माफ करा 3 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेस अभिषेक पोहोचला. डायरेक्ट हिट झालं असतं तर कुठे ना कुठे संधी निर्माण झाली असती. तोच क्रेशन केलं गेलं. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धाबा खर्च केल्यात, मात्र पाहिल्या गेल्यात 3 धाबा, वाईट 2 सिंगल, 2 चेंडू निर्धाव. धावफलक जाऊन पोहोचेल 9 अंकावर. यानंतर सेकंड सेमीफायनल, एका बाजूला जय जोगनादेव आगवणकर वामिका स्टार, तर दुसऱ्या बाजूला यश फाउंडेशन मोरबे. यावेळेस खोदून काढलाय, चांगला बॉलर बॅक खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये चेंडू हलवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दीपक इलेव्हन संघाचे गोलंदाज करतायत. यावेळेस फटका सुरेख आहे, प्रयत्न चांगले राहिले होते. शेवटच्या क्षणामध्ये हाताला चेंडू लागून निघून गेला मैदानाच्या बाहेर. आला YBC चौकार. 4 धावा. धावफलक 4 ने पडे ससावते एका षटका. या षटकाची समाप्ती अखेरीस चौकार नक्कीच आलाय. 2 षटकात 13 धावा, 1 गडी बाद. धन्यवाद डीजे मास्टर. चला जास्त वेळ घेऊ नका. दीपक इलेव्हन संघ, सौरभ तिवारी कॅप्टन, जास्त वेळ घेऊ नका, दक्षता पण घ्या. जास्त वेळ झालाय षटक संपून. 2 षटक, धावा धाफळकात 13 आहेत. हलीम आलाय. हलीम शेख गुलीमार्कात सज्ज होतोय. हलीमचा पहिला चेंडू पाहू शकाल. अनु चेंडू फील्ड करतोय, चुकी झाली आहे. पाहू शकाल तिकडे प्रेम होता, प्रेमच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. एकदम नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक 1 प्लस धावसंख्या 14. यावेळी चांगला फटका मारावा लागेल तुषालच्या बॅटमधून. नक्कीच संदीपजी भाई यांचा पण स्वागत करतोय. संदीप भाई यांचा पण सत्कार करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठाकडे पण यायचं आहे. निलेश जिवाणी सर, संदीप भाई यांचा पण सत्कार करायचा आहे. विनंती करेल संदीप भाई या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सत्कार केला जाईल. प्रत्येकाचा आपण सत्कार करणं कर्तव्य, अति देव भव ही भारताची प्रथा राहिली आहे आणि संदीप भाई आमच्याकडे पोहोचले, त्याचा आपण सत्कार करतोय. धावसंख्या सध्याच्याकडे पोहोचली 18. चौकार नक्कीच आलाय. अजून एक चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण. यावेळेस खेळाडूच्या मध्ये प्रेम होता, चेंडू फील्ड करतोय. फिकी थोडंसं वेगळी केली गेली, परंतु सिंगल धाव. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 19. आपण पाहिलं PN स्पोर्ट्सचे सर्वांचे सचिनजी चौधरी साधिकडे पोहोचले, त्यासोबत करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अजून एक फटका चांगला आहे. यावेळेस आकाश गुप्ता करतोय चुकी. अजून एक खराब क्षेत्राच्या माध्यमातून आलाय चौकार. 4 धावा. इट इज आहे. धन्यवाद डीजे मास्टर. बघा या पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल धावा आल्या 10. 2 सिंगल, 2 चौकार. स्पीडअप करा. धावा धावफलकावर आहे तब्बल 23 धावा. यावेळेस हलक्या बॅट, बघा सेन्सिबल क्रिकेट मयुरीच्या माध्यमातून खेळलं गेलं. चौकारानंतर हळूवार सिंगल घेतलं. 1-4-1-4-1. 5 चेंडूमध्ये अशा धावफलक आल्यात. 11 धावा आल्यात. सांघिक धावसंख्या 24 धावा, 24. अजून एक चांगला फटका इनटू द गॅप, आलाय चौकार. 4 धावा. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा धावफलक लगावले गेले तब्बल 28 धावा. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये हमजा 11 संघ बॅटिंग करतोय.
धन्यवाद इज मास्टर. नक्कीच 3 षटकं, धावा 28, तब्बल 9.33च्या सरासरी धावा बनवल्या गेल्या. नवीन गोलंदाज पवन आलाय. पवन यादव वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय. पवन यादवला इंट्रोड्यूस केला जाईल. स्ट्राईकवरचा पाहिलं गेलं तर मयूर. बघा तृषाल आणि मयूर ही जोडी खूप चांगली राहिली आहे. चांगली बॅटिंग करतात. चांगली पार्टनरशिप झाली आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. अप्रतिम पार्टनरशिप झाली आहे. यावेळेस क्रॅकर खेळायचा प्रयत्न बॉक्स आउट शर्मामध्ये मयूर मैदानाच्या बाहेर. 28 वर लागणारा दुसरा हादरा हमजा 11 धानू या संघाला. धन्यवाद इज मास्टर. जर पाहिलं गेलं तर या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पवन वाऱ्याचा प्रवाह आला आणि पहिल्या चेंडूवर मयूरला बाद केला. नवीन बॅटर डावखुरा फलंदाज अजय माछी बॅटिंगसाठी आलाय. बघा डहाणू भागामधून बिलॉंग करणारा खेळाडू खूप शांत स्वभावाचा खेळाडू पडतो. जे बॅटिंग आपण जेव्हा जेव्हा पाहिलं खूप वेगवान तो बॅटिंग करतो आणि दर्जेदार बॅटरमध्ये त्याची ओळख राहिली आहे. तो बॅटर यावेळी स्ट्राईक एंडवर आहे. थोडीशी चर्चा करता हलीम शेख आणि अभिषेक पटेल चर्चा केली. ऑफ साईडला 4 खेळाडू, ऑन साईडला 13 खेळाडू. हलक्या बॅटने पाहू शकाल, हलक्या बॅटने सिंगल रोटेट केलं गेलं. तुषारची बॅट चांगली बोलली. तुषारने मागील षटकामध्ये 2 चौकार ठोकले. त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं. आणि अजय एक सेन्सिबल क्रिकेटर आहे. तो क्रिकेट आणि सामन्याच्या सिच्युएशन हिशोबाने तो खेळतो आणि प्रत्येक वेळा सिच्युएशन हँडल करणं त्याला पूर्णपणे येते. त्या प्रकारे तो क्रिकेट खेळतोय. यावेळी सिंगल धाव घेतली. तुषार सेट बॅटर आहे. त्याला आणलं स्ट्राईकवर. यावेळी चांगला फटका. अभिषेक पटेल स्वतःला झोकून दिलाय. चेंडूला नक्कीच 3 धावा आपल्या संघाचे वाचवल्यात. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचल. धावफलकावर 30 लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करतो संघ हमजा 11 डहाणू संघ. खूप वर्षांचा संघ आलाय आणि चांगल्या प्रकारे खेळ सुद्धा साकारतो. यावेळेस फक्त मनगडच्या साहाय्याने दिशा दिली आहे. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते 31. या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केल्या 3. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज पवन यादव. यावेळेस बॅकफुटला आलाय. यावेळेस चुकी झाली आहे खेळाडूकडून. निलेश झेल सोडतोय. तृषालला जीवनदान दिलाय. स्ट्राईक एंडवर फेकी तुझे लेझी केली आहे. तिकडे जर क्विकली फेकी केली असती ना कुठे ना कुठे अजयला मागे धावं लागलं असतं. परंतु एका चेंडूवर दोन्ही खेळाडूंना जीवनदान भेटलं गेलं. एका धावाने धावपळ पुढे ससा धावसंख्या धावपळ धावपळ 32 धावा. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका सुरेखा भरतो. बॉला बॅक चाय षटक राहिला. कमबॅक करणारा षटक पवन यादवच्या माध्यमातून. या षटकामध्ये मात्र 4च धावा खर्च केल्यात. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस येणं गरजेचं आहे. विनंती करेल यश फाउंडेशन मुरबे आणि एका बाजूला जय जोगनाथ वाघवणकर. चला टॉससाठी यायचं आहे. 4 षटकं धावा धावफलक 32. धन्यवाद इज मास्टर. षटकं जर पाहिले गेले 4 षटकांचा खेळ संपला गेला. 8च्या सरासरीने तब्बल धावा धावफलकात लगावल्या गेल्या. ते म्हणजेच 32. बघा 12 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण केलं दीपक 11 संघाने. टायमरचा खूप सुरेख उपयोग केला. गुणितमाकवर आला आकाश. आकाशचा पहिला चेंडू डबल बॅट. चेंडू सहज सीमारेषा पार. खणखणीत YBCC चौकार 4. धन्यवाद डीजे. बघा धावा धावफलक अब तक 36 पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला.
तृषाल माची चांगली बॅटिंग करतोय. माची बांधव मैदानाच्या आतमध्ये आहेत. सलामी बॅटिंगमध्ये आलाय, चांगली बॅटिंग तो करतोय. त्यावेळेस अजून एक फटका खेळायचा प्रयत्न बॉक्स आउटच्या मध्ये फलंदाज होईल बाद. 36 वर 30 गडी मैदानाच्या बाहेर, परंतु तुषारसाठी एकदा ताळ नक्की झाला पाहिजे. चांगली बॅटिंग केली तुषारने आपल्या संघासाठी आणि डगआउटमध्ये त्यांच्यामध्ये स्वागत नक्कीच केला जाईल. रिप्लेमध्ये पाहूया ज्या प्रकारे फटका खेळला ना, स्वीपर कव्हरला फटका खेळला गेला, बॉक्स आउटच्या फलंदाज बाद झाला. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहतोय, सिंगल कॅमेऱ्याच्या माध्यमातून जागृत घरात आमच्यावरून आहेत. तसं पाहिलं गेलं तर प्रिन्स सुद्धा आमच्याकडून काम करतायत. एक चांगला यावेळेस पाहिलं गेलं तर नो बॉल होता, परंतु जुनेद ताकदवर फटका खेळला, बॅट तोडली आहे, बॅट मोड फटका मानावा लागेल. लगेच अजय आलाय स्ट्राईक एंडवर. हे फटका सुरेख अजय शांत आहे, परंतु जे बॅट अशांत आहे. फटका सुरेख चौकार, 4 धावा. धावफलक 4 ने पुढे ससावते 41 41 धावा धावफलकावर. नक्कीच क्रेशन केलं गेलं. 42 धावा धावफलक. मागील चेंडू नो तर त्यावर सिंगल आला होता. 42 धावा आल्यात. बघ अजय असा खेळाडू आहे ना, अजय खूप शांत राहिलाय. बेचाळीस 42 धावा, 3 चेंडू. यावेळी अजून एक फटका चांगला आहे, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल प्रेम गुप्ता यांच्या माध्यमात तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. बघा एक एक धावा वाचवणं खूप गरजेचं आहे आणि क्रिकेटमध्ये जेव्हा आपण धावा सेव्ह करतो तेव्हा ते आपला संघ नक्कीच वरती येतो आणि यावेळी धावा सेव्ह केल्यात मिस्टर प्रेम गुप्ता यांनी. 43 धावा 43. अजून या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल 2. यावेळी चांगला फटका प्रेम चेंडूला फील्ड करतोय, फेकी केली नाहीये. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. जर पाहिलं गेलं तर थोडंसं थांबलाय, चेंडू हातामध्ये आला होता पण तो ग्रीप भेटली त्या अनुषंगाने त्याने फेकी केली नाहीये. जर फेकी केली असती त्याला माहिती आहे कुठं वाईडिश फेकी झाली असती, धावा आल्या असते एक्स्ट्रा. वेट केला, वेट करून फटक्याला हिट केलाय, चेंडू सरळ सीमारेच्या पार, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सहसावते. धावसंख्या धावबद्दल धावफलकावर 48 धावा धावफलकावर आहेत आणि 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण बोलायला लगेच टॉस बॉक्स कडे, इकडे यशवंत ठाकूर असतील आणि पुढील जो सामना खेळला जाईल. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर जय जोगनाथ भागवण वामिका स्टार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर यश फाउंडेशन पूर्वे. ओव्हर टू टॉस बॉक्स. ठीक, धन्यवाद सर. महत्वाचा टॉस स्वतः सन्माननीय आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते निलेशजी वाणी सर आपल्यासोबत आहेत. महत्वपूर्ण टॉस साठी एका बाजूला जय जोगंदेव वाघवण वामिका स्टार आणि त्यांच्या विपक्ष संघर्ष मुरबे यश फाउंडेशन. निलेश वाणी सरांच्या शुभ असे महत्वाचा टॉस आपण करूया. चॉईस कॉल आहे. संघर्ष मुरबे यश फाउंडेशन इज गोइंग टू कॉल महत्वाची सेमीफिनाले. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. प्लीज वाणी सर आपण सानपणे व्हायचं आहे. जय जोगंदेव वाघवण वामिका स्टार, अर्थातच या क्रीडांगणावरती तुझी कितवी स्पर्धा? सातत्याने आपण पाहिलं या क्रीडांगणावरती स्पर्धा होत आहेत. पहिली स्पर्धा आहे. अर्थातच क्रीडांगण तुला कसं वाटतंय, आयोजन नियोजन कसं वाटतंय? कारण व्ही फॉर्मॅटचं क्रिकेट थोडंसं आता कमी झालंय, हाफ डी फॉर्मॅट आहे, तर संपूर्ण आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणशील? 2 दिवस पहिले बघितलेलं की विकेट थोडा खराब होता, पण आज फायनल डेला विकेट चांगला आहे. अर्थातच टॉस तू जिंकलाय, काय घेणार आहेस? क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट. महत्वाच्या मॅच मध्ये विशाल, जर टॉस तू जिंकला असता तर काय घेतलं असतंस? टॉस जिंकला असता आम्ही बॅटिंग घेतली असती.
अर्थातच आता बॅटिंग करायचे. काय वाटतं मुरबे टीमने इथे आपण पाहिलं तर खूप मॅच क्रुशियल मुवमेंटवरून बाहेर काढल्यात, तर स्वतःच्या टीम बद्दल काय म्हणशील? आणि गावामध्ये मला वाटतं अजूनही YouTube वरती ही स्पर्धा लाईव्ह असेल का? खरंच आता गावामध्ये तर 50-60% तर लाईव्ह बघत असतील मॅच. कारण की आता इकडे पण पब्लिक आले असते, पण एवढं लांब पडतो म्हणून कोण आले नाही. आणि टीमबद्दल बोलायला झालं तर आज आमचे 2 मेन बॉलर नव्हते. हार्दिक मन आणि निर्भयने चांगली बॉलिंग केली. त्याला जास्त वेळ घेणार नाही. ऑल द बेस्ट. अर्थातच टॉस बॉक्स मधून न्यूज येत या. जय जोगंदे वाघवन वामिका स्टारने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. यस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद यशवंत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सजूल कुलदीप लेंडुस्कला चालतोय. पहिल्या षटकामध्ये 49 धावांचा पाठलाग करत 2 सलामी बॅटर, एका बाजूला अभिषेक पटेल टेनी, दुसऱ्या बाजूला हलीम शेख, दीपक केलेपणी यादवनगर बोईसर इकडून बिलॉंग करणारा संघ बॅटिंग करतो. 49 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडू 49 धावांचा पाठलाग करता पहिल्या षटकामध्ये कुलदीप लेंडुस्कला गेले. पहिला चेंडू पाहू शकाल, बॅटन पॅड हा चेंडू राहिला. पाहू शकाल मागे मागचा पाय थोडासा मागे घेतला होता, लेग साईडला खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटला ब्रेस झाला, पायाला लागला. डॉट बॉलने सुरुवात केली. यावेळेस लेग साईडला चेंडू नक्कीच खेळला गेला. सिंगल धाव येईल. एकेरी धावाने शिगणेस नक्कीच झाला. 2 चेंडू 1 धावा. आता बनवायचे 48. बघा खूप वर्षानंतर हमजा 11 हा नाव अंडरम क्रिकेटमध्ये उभारला गेला अजय यांच्या नेतृत्वामध्ये, परंतु टॉप 4ची लढाई मैदानाच्या आतमध्ये लढतोय. हलीमचा फटका सुरेखा, चेंडू निघून जाईल. अंकितला बीट करत चौकार, 4 धावा. धन्यवाद मास्टर. बघा चौकार नक्की ठोकला गेला हलीम शेखच्या माध्यमातून. सुरेख फटका खेळला गेला. जर पाहिलं गेलं तर 3 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा फटकावर आहेत 5. अजून एक चांगला फटका. अंकित या चेंडूला फील्ड करतोय. माफ कर, तिकडे मयूर आहे. मयूरने चेंडू लावला. त्याचा बदल केला गेला. अंकितला यावेळेस समोर आणला गेला अंक आणि मयूरला स्क्वेअर लेगला ठेवला गेला. त्याचा बदलाव केला गेला क्षेत्रक्षणामध्ये आणि त्याचा उपयोग चांगला राहिला. मयूरने चांगला क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव आली. धावफलक 1 सहसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या अंकावर. लेग ब्रेक चेंडू फक्त दिशा दिली आहे. उबेद चेंडूला फील्ड करतो. फेकी झाली आहे. 1 सिंगल धाव. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. उबेद करतो, मयूर करतोय. हमजा 11 धानू संघ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना धावफलक 7 या अंकावर. यावेळी टॅप करायचा प्रयत्न अंकित चेंडूला गॅदर करतोय. डॉट बॉल. 7 धावा. धावफलक षटक क्रमांक पहिल्या संपल्या गेल्या. बघा कुलदीप जास्त काही बोलत नाही, परंतु जेव्हा गोलंदाजी करतो ना बॅटरना बोलण्याची संधी देत नाहीये. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा दाफकर मात्र 7 धावा बिनगडी बाद. आता बनवायचे आहेत 42 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10.50 ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला विनयदेशल जुनेद, आपण सुद्धा जास्त वेळ घेऊ नका. बघा वेळेचं बंधन प्रत्येकाला आपण देतोय आणि वेळेचं बंधन असणं खूप गरजेचं आहे, कारण की अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. मयूर आलाय, नवीन गोलंदाज गोलंदाज सज्ज झालाय. जर पाहिलं गेलं तर वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय. स्ट्राईकवर अभिषेक पटेल, अभिषेकवर नजरा असतील, एक चांगला बॅटर मध्ये ख्याती राहिली, पण तिकडून 42 धावाचा पाठलाग करायचा 4 षटकांमध्ये. वेगवान चेंडू फक्त दिशाली आहे, परंतु कुलदीप तिकडे शेवटच्या क्षणामध्ये धडपडलाय, परंतु चेंडू अडवला. अजयच्या चेहऱ्यावर स्माईल आली आहे, कारण कुलदीपच्या माध्यमातून अनएक्सपेक्टेड फिल्डिंग पाहायला भेटली आहे. एक सिंगल धाव नक्कीच झाली. धावफलक 1 सहसा होते. धावसंख्या धावबद्दल धावफलकावर तब्बल 8 धावा. आता 41 धावांची गरज आहे. 23 चेंडू 41 धावांची गरज. यावेळेस पाहू शकाल चांगला चेंडू, परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. लेग स्टंपला मिस करतो. वेगवान गोलंदाजी राहिली आहे मयूर यांची. बघा सरपातल बांधायचा खेळाडू आहे, लहानसा खेळाडू, परंतु वेगवान चेंडू टाकतोय. खांद्याचा खूप चांगला उपयोग करतोय. आपण पाहू शकाल वेगवान गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस फक्त दिशा दिली. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. खेळाडू आहे सुमित चेंडूला फील्ड करतो. 1 धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. 1 धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. डबल डिजिटमध्ये धावून जावा. धावसंख्या धावून पोहोचेल 10 अंकावर. आता बनवायचे 39.
39 धावांची गरज आहे. चेंडू असतील जर पाहिले गेलं तर अजून इनिंग्समध्ये 22 चेंडू 39 धावांची गरज. यावेळेस जेवढा वेगाने चेंडू तेवढाच वेगाने फटका खेळला होता अभिषेकने, परंतु अंकित तिकडे उपस्थित राहिला, चांगला शतशंक केलं गेलं. बघ अंकित हे सुद्धा जुळे बंधू आहेत, परंतु अंकित मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचे बंधू नाही आहेत. एक वेगळी संघ बांधले गेले हमजा 11 धानू या संघाकडून. खूप जास्त बाहेर पडतो, वा कौतुक करावं लागायचे यांचा, खूप चांगला गॅदर केलाय. यष्टांच्या मागे अशा प्रकारे चेंडू पकडणं खूप गरजेचं असतं. एखादा जर चेंडू खराब आला तरी सुद्धा जर चांगला शतशतक किंवा चांगली विकेट किपिंग झाली तरी उत्साह निर्माण होतो गोलंदाजाकडे. तो गोलंदाज आहे गोलंदाज मागवर जर पाहायला गेलं तर मयूर, चांगलं विकेट किपिंग पाहावं लागेल मिस्टर अजयच्या माध्यमातून. एकेरी धावून दफा पुढे ससावलं गेलं. 11 अंक खोदून काढलाय, तिकडे पाहू शकाल सुमित आहे, चेंडू फील्ड करतोय, फेकी झाली आहे, थोडासा ट्विस्ट झालाय पाय अभिषेकचा. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये, संघर्ष करावा लागतो. जीवन असू द्या किंवा क्रिकेटचा मैदान, तुम्हाला संघर्ष हे करणं गरजेचंच आहे. आणि संघर्ष करतात दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी. धावफलक आहे मात्र 12. जास्त बाद होण्याचा प्रयत्न, यावेळेस वाईट +1 2 धावा. धावफलक 2 ने पुढे ससावते 14 या अंकावर. बघा 35 धावा अजूनही बनवायचे आहेत. चेंडू असतील 20 चेंडू 35 धावांची गरज. 20 बॉल 35 रन्स टू विन. दुसरा षटक मार्गस्थ आहे, अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. खोदून काढला फटका सुरे गॅपमध्ये, परंतु त्रुशाल तिकडे होता, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. बघा फेकी करत नाही, त्यांना माहिती की मोठं धावफलक पाठलाग करायचा आहे, पण हे विसरून चालणार नाहीये. या मैदानामध्ये 48 धावांचा पाठलाग केले, ते सुद्धा हमजा 11 धानू संघाने ते पाठलाग केला. आता यावेळी पाहू शकाल जर चर्चा करतात दोन्हीही पंच तुषार लढे असतील. जर पाहिले गेलं तर चिराग सुद्धा आहेत, चर्चा करतील. चर्चा होणे गरजेचं आहे, चर्चा होणे गरजेचं आहे. जर पाहिलं गेलं तर पंचांनी सॉफ्ट डिसन नॉट आउट दिलं, पण तो चेक करण्यासाठी पाठवलाय पाटील नेटवर्क यूट्यूब वाहिनीवर. पालघर तालुक्यामधला पहिला असा यूट्यूब वाहिनी ज्याच्या 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्यांनी 2017 साली मोबाईलवर त्यांनी प्रवास सुरू केला. बघता बघता खूप चांगला मोठा सेटअप बनवला गेला. नितेशजी पाटील आणि त्यांची पूर्ण टीम. लगेच पंच आपला निर्णय देतील मैदानाच्या आतमध्ये येऊन. आणि नॉट आऊट, बॅटर सेफ आहे, पायाला चेंडू ब्रश झालाय आणि सिंगल धाव नक्कीच झाली. एकेरी धावून धावफलक पुढे ससाव धावसंख्या स्वीट 16 16 धावा. की डीजे मास्टर सोम सुद्धा खूप चांगलं काम करतं. उर्वी डीजे मला वाटतं रोहित पाटील यांना एक ऑपरेटर भेटला असं मला वाटतंय. सोमला नक्कीच घेऊन जातील, चांगला ते काम करतायत. 3 षटकाने बनवायचे आहेत विजयासाठी 33 धावा. 3 षटकात 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी चांगला फटका, अजय बॅकअपला आला, मागे जाऊन चेंडू अडवतोय. बघा चेंडूचा फोर्स किती जास्त राहिला होता. आणि जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल नक्कीच आलाय. 17 चेंडूने बनवायचे 33. फुलटॉस बॉल, फटका सुरेख आहे, तिकडे मयूर स्वतःला झोकून देतोय. काय फिल्डिंग आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण करतायत. हमजा 11 धानू संघ पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत द्यावा. ही संधी आहे, इकडून तुम्ही जिंकलात तर नक्कीच टॉप 2 मेगा फायनलमध्ये एंट्री भेटेल. खूप वर्षांतर संघ आल्यापर्यंत काय कामगिरी करतोय. त्यावेळेस प्रत्येकदा मयूरला शोधलं गेलं. अजून एक डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये 3 मध्ये मात्र 1च धाव खर्च केले. धावसंख्या धावपल धावफलकावर लगा देखली म्हणजे 17 धावा. 32 धावांची अजूनही गरज आहे. लेग स्टंपवर चेंडू पाहू शकाल, सिंगल धाव आली आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये वारंवार दोन्ही बॅटर करतायत. नक्की आपण सांगतो ना की संघर्ष की चक्की जब चलती तब मेहनत का आटा पीसता है, तब जाकर सफलता की रोटी मिलती है और तब जाकर किस्मत का सितारा चमकता है. त्यावेळेस चमकावा लागेल.
नक्कीच नशिबाचा तारा चमकावा लागेल दोन्ही बॅटर्सला, कारण की संघर्ष दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये करतायत. 18 धावा फटकावर आहेत. यावेळी फटका सुर एक आहे, चांगला क्षेत्ररक्षण. एक एक खेळाडू स्वतःला स्थापित करतोय, प्रत्येक चेंडू मैदानाच्या आतमध्ये ढकलतोय, कुठलाही संधी देत नाही या बॅटर्सना मोठे फटके खेळण्यासाठी. यावेळेस फुलटॉस बॉल होता बघा. यावेळेस पूर्णपणे दबाव आहे, प्रेशर आहे बॅटर्सवर. अजून एक धाव चेंडू. या षटकामध्ये जर पाहिले गेले तर मात्र धावा खर्च केल्या 2. 31 धावांची गरज आहे. धावा झाल्यात 18. 12 चेंडू 31 धावा. मयूरला यावेळेस इंट्रोड्यूस केले गेले. बघा शेवटचं अंतिम षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे, जुनेद किंवा उबेद असणार आहे, परंतु हा षटक मयूरला इंट्रोड्यूस केले गेले. उबेदच्या चेहऱ्यावर नक्की स्माईल नक्कीच आली आहे की शेवट षटक मी नाही जुनेद टाकणार आहे. त्याने सांगितलं, बरं तू जुनेद सांगेल की शेवट षटक मी नाही उबेद टाकणार आहे. दोनमध्ये बॅटल असतं, परंतु हा षटक महत्त्वपूर्ण आहे. मयूर चला अजय जास्त वेळ घेऊ नका. आणि जेव्हा जेव्हा मयूर आला गोलंदाजी मागवर तेव्हा तेव्हा वेस्ट्रेक्षक म्हणून अजय हा राहिला. 12 चेंडूने बनवायचे 31. प्रत्येक षटकामध्ये 15.50ची सरासरी गाठायची. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहतोय यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ रौप्य महोत्सव 25 वर्ष आपण साजरा करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस बॅट चिकट नक्कीच लगावली. डिक्लेअर जमत चेंडू निघून जातोय. बॅट कट नक्कीच पाहायला भेटते. एकेरी धावाने धपड पुढे ससवतोय. 19 अंकावर. आता 11 चेंडूमध्ये बनवायचे तब्बल 30 धावांची गरज. 11 चेंडू 30. 11 बॉल 30 हा समीकरण राहिला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लेग स्टिक नवीन चेंडू डिस्ट्रॉय झाला. फर्निचर थोडासा बँड केला गेला आणि फलंदाज होता बाद. फर्स्ट विकेट गॉन. धन्यवाद इज मास्टर. नवीन बॅटर आलाय आकाश. टॅप केलाय. बॉलर बॅक. काय क्षेत्ररक्षण आहे. मयूर अप्रतिम क्षेत्ररक्षण करतो. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला खेळाडूकडून. 9 मध्ये बनवायचे 30. यावेळेस काय चेंडू राहिलाय. वेगवान चेंडू. जर पाहिलं गेलं तर एवढा वेग नक्कीच जर रेडबुल कंपनीच्या डायरेक्टरला पाहिलं ना नक्की रेडबुलच्या ॲडमध्ये घेईल, कारण की एवढा वेग आहे ना की रेडबुलच्या ॲडमध्ये गोलंदाज घेऊ शकतो. अशा प्रकारे चेंडू टाकतो. एवढा वेगवान गोलंदाज राहिला. 8 मध्ये बनवायचे 29. यावेळेस हा फटका सुरेख आहे. आता बनवायचे 25. 7 मध्ये 25 धावांचे. या चेंडूवर जर चौकार आला तर अशा पल्लवीत असतील दीपक 11 यादवनगर या संघाची. चेंडू लगेच पुरवायचा प्लीज. आमची आयोजक कमिटी चेंडू बाहेर गेलाय तो लगेच पुरवा. धन्यवाद. आता 7 मध्ये 25 धावांची गरज आहे. 7 बॉल 25 हा समीकरण राहील. या चेंडूवर जर चौकार आला तर सामन्यामध्ये जिवंत असणार आहे दीपक 11 यादवनगर. अजून एक फटका सुरेख आहे. खराब क्षेत्र नक्कीच झालाय. आलाय चौकार. बॅक टू फोर्स. आता 6 मध्ये 21 धावांची गरज आहे. 6 बॉल 21. धन्यवाद इसे. बघ 28 धावा फलकावर 21 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू जुनेद आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू टॅप केला गेला. सिंगल धाव नक्कीच येईल. आता 5 मध्ये 5 चौकार. 5 चेंडू 5 चौकार. 5 चेंडूवर जर 5 चौकार ठोकेल अभिषेक तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आमचे कॅमेरामॅन प्रिन्स यांच्या माध्यमातून दिले जातील. यावेळेस पाहू शकाल व्हाईट बॉल जुनेदच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. आता येणारे 5 मध्ये 19. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. यावेळेस पाहू शकाल यष्टेंच्या बाहेर चेंडू पडला होता. अभिषेकला माहित होतं त्या अनुषंगाने त्याने फटका खेळला. नो बॉल नक्की टाळला. आता पाहू शकाल 5 मध्ये 18. 5 चेंडू 18 धावांची गरज आहे.
दोन्ही संघात जर पाहायला गेलं तर एक गडी बाद झाला दीपक इलेव्हन संघाचा, 3 गडी बाद झाले. तर पाहायला गेलं तर डहाणू संघाचे 17 धावा जरी काढल्या ना 5 मध्ये तर विजय होऊ शकतो. परंतु पाहू शकाल YBCC लोगोलाच चेंडू येऊन लागलाय आणि बॅनर फाड विकेट आलाय. फलंदाज अभिषेक बाग थोडं आउट. धन्यवाद इसे. नवीन बॅटर पवन आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 18ची गरज. फुल टॉस बॉल फटका सुरेख आहे. सुमित तिकडे चेंडू फील्ड करतोय. एक सिंगल धाव नक्कीच आली. आता येणारे 3 मध्ये बनवायचे 17. 3 चेंडू 17 धावांची गरज. 3 बॉल 17. चौकार नक्कीच आलाय. 4 धावा. आता येणारे चेंडू असतील 2 चेंडू आणि बनवायचे 13. ज्यावेळेस पाहू शकाल जर पाहिलं गेलं डॉट बॉल नक्कीच आलाय. यावेळेस पूर्णपणे सामना विजय झाला 12 धावाने आणि पहिला संघ क्वालिफाय होता मेगा फायनल मध्ये. हमजा 11 शोएब पठाण यांच्या सुपुत्रावर नाव असणारा हा संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. जुनेद अभिनंदन अजय, खूप चांगला तुम्ही क्रिकेट खेळलात. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पण देऊया. नो डाऊट ज्या प्रकारे बॅटिंग केली पहिल्या इनिंग्स मध्ये